नागेश्वर देवस्थान नारिंगरे नेक्स्ट इयरला नक्की भेट द्या। सुंदर असा क्षण असतो, मला देखील खूप आवडतात या देवस्वाऱ्यांचं आगमन, त्याच्यानंतर जे पूर्ण तरंग येतात हे। तर ती या घरी आता या ठिकाणी विश्राम करणार आहे आणि समोरच या ठिकाणी श्रीदेवी भगवती मुनगे नाही, हे रस्ते अगदी पूर्वापारपासून जे चालत आलेले त्याच रस्त्याने खरं म्हणजे यायचं असते। आता आम्हीच 2001 साली आलेलो, त्यानंतर आज 23 वर्षानंतर आम्ही या देवासोबत भेटीला आम्ही आलो। बरोबर, म्हणजे एक तीर्थस्नानासाठी म्हणून, त्यामुळे आपल्या हे जे देवस्थान असतं त्यांचं पावित्र्य वाढतं। नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर आज आहे जत्रेचा पहिला दिवस, महाशिवरात्री। मित्रांनो, याच्या आधी आपण पहाटे दर्शन घेतलेलं, जवळपास 3 वाजता आपण दर्शन घेतलेलं आणि ती व्हिडिओ आपण बनवलेली आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे दर्शन घ्यायचं आहे ते। आत्ताची ही जी व्हिडिओ आहे ही खास ज्या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला येणार आहेत तर त्यांची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत की कोणकोणत्या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला येणार आहेत। एकूण 6 देवस्वाऱ्या आहेत आणि या देवस्वाऱ्या कोणत्या प्रकारे कुणकेश्वर देवतेचं दर्शन घेतात, त्यानंतर ते कुठे निवासस्थान करतात आणि याच्या मागची प्रथा परंपरा काय आहे हे आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मंडळी, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। देवस्वारीच्या मागून चाललेलं आहे मी, आमच्या गावात तुमच्या गावातून लिहिले। चल 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 लवकर चल। पहिलीच आहे ना ही देवस्वारी? दुसरी सेकंड उमरेडची येली या। ओके, तर सेकंड देवस्वारी असं ही कुठली? वरवडे ना? वरवडे पावणाई देवी काहीतरी आहे ना? वरून ओके, बघूया, एक्झॅक्ट माहिती नाही, आधी आपण शूट घेऊया। तर भरपूर सर्व त्यांच्यासोबत गावकरी येलेले असतात। महादेव महादेव वा, प्रदक्षिणा करतात। महादेव महादेव तर ही वरवडेची भैरवनाथ देवस्वारी आहे जी कणकवलीवरून आलेली आहे, कणकवली वरवडे। तर आता कुणकेश्वरची भेट घेऊन आता हे आपल्या जे स्थान असणार आहे तर त्या स्थानाच्या ठिकाणी तिथे विराजमान होणार आहेत आणि परवा सकाळी या ठिकाणी तीर्थस्थानासाठी पुन्हा येणार आहेत। तर ही खूप सुंदर आणि आगळीवेगळी प्रथा आहे। प्रत्येक आपल्या गावागावातून या ज्या देवस्वाऱ्या आहेत या कुणकेश्वर भेटीला येत असतात। खूप सुंदर, आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक तुफानी अशी गर्दी करत असतात। हे बघा, तर आता देवभेटीचा कार्यक्रम झालेला आहे। कुणकेश्वरची भेट देवाची तरंग आहे त्यांनी आता घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता त्याच्यासोबत जे पूर्ण गावकरी आले होते, रयत आली होती, तर त्यांना आता एका रांगेत या ठिकाणी दर्शनासाठी सोडण्यात येत आहे। तर त्याच्यासाठीची सर्व इकडे गर्दी आहे। आता देवस्वारी बघूया कुठे जाऊन विराजमान होणार आहे ती, तर आपल्याला तिकडे देखील जायचं आहे। मला म्हणजे नेहमी एक प्रश्न पडतो की देवस्वाऱ्या येतात, भेट घेतात, पण त्या कुठे थांबतात हे मला अजून माहीत नव्हतं। तर तिकडे आपण आता जाऊया। अजून देवस्वाऱ्या यायच्या तर त्या आपण कव्हर करणार आणि मग नंतर या ज्या देवस्वाऱ्या ज्या ठिकाणी विराजमान होणार तिकडे जाणार आहोत। आणि त्याच्यानंतर या देवस्वाऱ्या कोणत्या प्रकारे कौल घेतात, म्हणजे जो कुणकेश्वर भेटीचा जो कार्यक्रम आहे तो कशा प्रकारे फायनल होतो, तर याची देखील आपण माहिती घेणार आहोत। मला देखील या संपूर्ण माहितीची उत्सुकता आहेच, तर तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल। तर श्रीदेव भैरवनाथ वरवडे, तर ही जी देवस्वारी आहे 60 किलोमीटर वरून आलेली आहे। आणि तुम्ही निघालेलात कधी दादा? कधी निघालेलात? आज सकाळी निघालेला पहाटे। ओके, तर सकाळी 9 वाजता ही देवस्वारीने वरवड्यामधून प्रस्थान केलेलं आणि आता या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता पोहोचलेली आहे। यूट्यूबर मित्र आपले भेटलेले असत, भूषण द एक्सप्लोरर आणि वेदांत चिंदरकर, तर यांची दोघांची पण यूट्यूब चॅनल असत।
भूषणला तर तुम्ही ओळखत असतालाच, खूप चांगले ट्रॅव्हल जर्नीचे ब्लॉग असतात सोबत. जत्रा म्हणजे पूर्ण इव्हेंट कव्हर करता. आणि वेदांत तर नुकताच नवीन चॅनल सुरू केला ना, त्याला देखील नक्की सपोर्ट करा. दोघांच्याही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. मग कधी निघतालास आता तुम्ही? रात्री निघू. रात्री? ओके, हो रात्री निघू आता. जत्रेचा एक्सपिरियन्स होता मस्त. कधी आता? मी सकाळी ओके. 11 वाजता 11:30 वाजता रांगेमध्ये उभं होतो. बरोबर 3:15 दर्शन झालं. फुल गर्दी. पण काय वाटलं नाही, कारण भजन सुरू होते ना, वाटलं नाही. तर देवस्वारी आता ही त्याच्या विश्राम स्थानाकडे प्रस्थान करते. आता ही देवस्वारी तिकडे प्रस्थान केल्यानंतर दुसरी देवस्वारी आहे ती या ठिकाणी येणार आहे. आता मला वाटतं माईंची येईल कदाचित, बघूया. आता अजून चार देवस्वाऱ्या अजून यायच्या आहेत. तर या ज्या देवस्वाऱ्या ज्या ठिकाणी विश्राम करणार आहे त्या ठिकाणी देखील आपण भेट देणार आहोत. तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. वरवडे भैरवनाथ जे देवस्थान आहे तर ते आता प्रस्थानासाठी निघालेत. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी माधवगिरी देवस्थान जे माईंवरून येणार आहेत त्यांच्या या ठिकाणी आगमन होणार आहे. तर हा जो स्पेशल गेट आहे हा खास देवस्वाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. तर भाविकांना नम्र विनंती आहे की या गेटवरून येऊ नये. तर त्यांच्यासाठी जी दर्शन रांग आहे ती जे दर्शन मंडप बांधण्यात आला आहे नवीन, तर त्या ठिकाणाहून सर्व आहे. तर या ठिकाणी श्रीदेव माधवगिरी माईन, तर ही आता देवस्वारी आलेली आहे कुणकेश्वर भेटीला. तर हे जे देवस्वारे आहेत या देवाचे तरंग, त्याच्यानंतर जे देवाचे मानकरी आहेत यांच्यासोबत संपूर्ण जी रयत आहे ती संपूर्ण रयत असते. आणि या संपूर्ण लवाजमाच्या ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी या देवस्वाऱ्या या ठिकाणी येत असतात तीर्थस्नानासाठी. नमस्कार. श्रीदेव माधवगिरी देवस्थान, तर यांचं आता या देवस्वारीचं मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आगमन झालेलं आहे. मगाशी जी वरवडीची भैरवनाथ देवस्वारी होती त्यांनी संपूर्ण एक प्रदक्षिणा केली होती मंदिरासमोर. नंतर मग या ठिकाणी प्रवेश केलेला होता. तर श्री माधवगिरी देवस्थान माईन या देवस्वारीचं या ठिकाणी कुणकेश्वर मंदिराच्या सभा मंडपामध्ये आगमन झालेलं आहे. हां,
देवस्वारींनी आता या ठिकाणाहून प्रस्थान केलेलं आहे. तर हे देखील आपण यांचं स्थान कुठे आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी देखील त्यांच्या भेटीसाठी जाणार आहोत. तर त्यावेळी या देवस्थानाची आपण संपूर्ण माहिती, त्याचसोबत किती वर्षांनी हे कुणकेश्वर देवभेटीसाठी आलेली आहे देवस्वारी, त्याबद्दलची देखील संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर हा संपूर्ण जो जनसमुदाय आहे हे सर्व माईंचे गावकरी आहेत जे या देवस्वारीसोबत आलेले आहेत आणि आता यांना स्पेशल दर्शन दिलं जाणार आहे. आणि खास या देवस्वाऱ्यांसाठी ह्या ज्या आपल्या ज्या रांगा असतात भाविकांच्या त्या थोड्या वेळासाठी थांबवण्यात येतात, कारण हे दिवसभर थकून पूर्ण पायी चालून या ठिकाणी एवढे भाविक सर्व आलेले असतात. त्यामुळे यांना दर्शन मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर देव आता या ठिकाणी परिसरामध्ये थोडेसे विश्रांतीसाठी थांबले, त्याच्यानंतर मग त्यांच्या मूळ विश्रांतीसाठी जातील. तर तोपर्यंत आता हे सर्व भाविक आहेत देवस्वारीसोबत आलेले ते आता दर्शन घेणार. हर हर महादेव. माईन कणकवली जवळपास 60 ते 70 किलोमीटर दूरवरून हे सर्व भाविक आलेले आहेत. तर या सर्व देवस्थानांचं व्यवस्थापन हे सर्व जे आपले कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट समितीचे जे सर्व स्वयंसेवक आहेत ते सांभाळत आहेत. तर खूप आभार त्यांचे की अजूनपर्यंत व्यवस्थित या ठिकाणी म्हणजे एवढी वर्ष या सर्व देवस्वारी भेटीचं नियोजन त्यांचं व्यवस्थित सुरू आहे. मित्रांनो, या सर्व देवस्वाऱ्या आहेत. एकूण 6 देवस्वाऱ्या आहेत. श्रीदेवी भगवती देवस्थान मुनगे देवगड, श्रीदेव बोंबडेश्वर पावनादेवी देवस्थान मठ बुद्रुक मालवण, श्रीदेव भैरवनाथ देवस्थान वरवडे कणकवली, श्रीदेव महादेवगिरी देवस्थान माईन कणकवली, श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगरे देवगड व श्रीदेव बाणकिलिंग पावनादेवी उमरट कणकवली. तर ह्याच्यापैकी आता पावनादेवी उमरट, त्याच्यानंतर महादेवगिरी देवस्थान आणि भैरवनाथ देवस्थान वरवडे, तर या 3 देवस्थानांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अजून आता फक्त भगवती देवी बोंबडेश्वर देवस्थान पावनाई देवस्थान आणि श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगर, तर या 3 देवस्वाऱ्या या ठिकाणी अजून यायच्या आहेत. तर आता हे माईंचे जे सर्व भाविक आहेत ते या ठिकाणी आता दर्शन घेत आहेत. तर इथे अजून एका देवस्वारीचं आगमन झालं आहे. श्रीदेव बोंबडेश्वर श्री पावनादेवी प्रसन्न मठ बुद्रुक तालुका मालवण. तर या देवतेची आता भेट होणार आहे कुणकेश्वरची. तर पुढे पूर्ण बॅनर आहे आणि जे आपले देवाचे तरंग वगैरे आहेत ते सर्व मागे आहेत आणि त्याचसोबत संपूर्ण रयत त्या गावाचे गावकरी मानकरी ढोल-ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये.
भेट झाल्यानंतर या ठिकाणी असता जे सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी आलेले आहेत देवस्वाऱ्यांसोबत, तर त्यांना त्या ठिकाणी रांगेत सोडून दर्शन दिलं जात आहे। तर खूप सारी मंडळी आहे ही दिवसभर पायपीट करून या ठिकाणी दाखल झालेली आहे कुणकेश्वर परिसरामध्ये। मित्रांनो, इथे स्क्रीनवर बघा, आता जी देवस्वारीसोबत मंडळी आलेली आहेत तर त्यांना वेगळं दर्शन दिलं जात आहे। त्याचसोबत जे भाविक दर्शन रांगांमध्ये उभे आहेत त्यांचे देखील दर्शन रांग सुरू आहे। तर खूप सुंदर असं कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचं या ठिकाणी नियोजन आहे। कोणतीही रांग थांबत नाही आहे। जे VIP आहेत, त्याच्यानंतर देवस्वारे आहेत, इतर जे अपंग ज्येष्ठ नागरिक आणि जे कर्मचारी मंडळ आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, त्यासोबत जे नेहमीचे सर्व भाविक आहेत जे दर्शन रांगांमधून दर्शन घेत आहेत तर त्यांच्यासाठीची वेगळी रांग, खूप सुंदर नियोजन। त्यासोबत या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत तर ते देखील दिवस रात्र मेहनत घेत आहेत या सर्व नियोजनासाठी। तर या ठिकाणी श्रीदेव गांगेश्वर नारिंगरे या देखील देवस्वारीचं आगमन झालेलं आहे आणि आता अजून फक्त एकच आहे मुनगेची भगवती देवी, तर थोड्याच वेळात त्याही देवस्वारीचं या ठिकाणी आगमन होईल। तर आता जवळपास 9:30 वाजलेत आणि 10:30पर्यंत मला वाटतं या सर्व देवस्वाऱ्या येतील आता आणि त्यानंतर या ठिकाणी कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये विराजमान होणार आहे। तर या ठिकाणी देखील आपण भेट देणार आहोत। बाहेर पडले ते दादा, कलर्स ऑफ कोकण तर दोन देवस्वाऱ्या या ठिकाणी आता समोरासमोर आलेल्या आहेत। एक तिकडे आहे नारिंगरे आणि या ठिकाणी आहे मालवण मठबुद्रुक ओमडेश्वर पावनादेवी आणि गांगेश्वर। तर दोन देवस्वाऱ्या या ठिकाणी पास होत आहेत। हा असा क्षण क्वचित येतो कारण दोन एकामागोमाग एक आल्यामुळे पहिली आता ही जी मगाशी देवस्वारी होती बोगदेश्वर पावनादेवी तर ती आता बाहेर प्रस्थान करत आहे आणि त्यानंतर नारिंगरेचा गांगेश्वर देव तर त्याची या ठिकाणी एंट्री होत आहे। खूप कमी असं बघायला मिळतं कुणकेश्वर जत्रेमध्ये आणि यंदा टोटल 6 देवस्वाऱ्या असल्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यापासून या सर्व देवस्वाऱ्यांचं आगमन या ठिकाणी सुरू आहे। श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगरे। तर ही माणसांची अशी साखळी केलेली आहे आणि या साखळीच्या मध्ये ही सर्व मंडळी असते आणि त्यांच्यासोबत देवाचे तरंग आणि ढोल ताशा, खूप सुंदर क्षण असतो। त्यापेक्षाही सुंदर क्षण असतो तो या देवस्वाऱ्यांसोबत संपूर्ण प्रवास करणे, कारण या देवस्वाऱ्या कधीही रस्तामार्गे येत नाही, म्हणजे ज्या आडवाटा वगैरे असतात त्या फार जुन्या वाटा आहेत तर त्याच वाटेने या देवस्वाऱ्या येत असतात। ओ भूषण, भूषण सारे मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहे। मला वाटतं संपूर्ण नारिंगरे गाव आज त्यांच्या देवस्वारीसोबत या कुणकेश्वर भेटीला आलेला आहे। खूप सुंदर असं वातावरण आहे। हा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठीच आपण खास इथे आलोय आणि हे व्हिडिओ बनवतोय। देवस्वाऱ्यांचं आगमन यासाठी देखील ही जत्रा आपली खूप प्रसिद्ध आहे। देवाचे तरंग आता फायनली दाखल झालेले आहेत कुणकेश्वर मंदिरामध्ये।
खूप सुंदर असा क्षण हर हर महादेवच्या गजरात, ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी सर्व भाविक नारिंगरे गावातील कुणकेश्वर भेटीसाठी दाखल झालेले आहेत. खूप सुंदर असं वातावरण आहे, म्हणजे मी तरी पूर्ण असं भारावून गेलो आहे. जर तुम्ही जर या ठिकाणी असाल ना तर नक्की म्हणजे नेक्स्ट इयरला नक्की भेट द्या. खूप सुंदर असा क्षण असतो. मला देखील खूप आवडतात या देवस्वाऱ्यांचं आगमन, त्याच्यानंतर जे पूर्ण तरंग येतात. बोमडेश्वर पावणदेवी ही जी देवस्वारी आहे तर ती या घरी आता या ठिकाणी विश्राम करणार आहे आणि समोरच या ठिकाणी श्रीदेवी भगवती मुनगे तर या देवस्वारीचं आगमन होतं आहे. तर इथून आता ही कुणकेश्वर भेटीला जाईल आणि त्याच्यानंतर मग कुणकेश्वर देवाची भेट घेऊन त्यानंतर मग पुन्हा त्यांचं जे विश्रामस्थान असणार आहे तर त्या ठिकाणी ही विराजमान होणार आहे. कुणकेश्वर श्रीदेवी भगवती मुनगे कुणकेश्वर देव तर भगवती देवी मुनगे यासोबत आता हा सर्व जनसागर आलेला आहे. संपूर्ण गाव मुनगे कुणकेश्वर भेटीला आलेला आहे आणि यासाठी येताना जे संपूर्ण जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी एक साखळी बनवलेली आहे, मानवी साखळी, आणि त्याच्यामध्ये जे सर्व इतर छोटे मंडळी अजून काही जे म्हणजे आपण काय बोलतो महिला वगैरे असतील तर त्यांना पूर्ण संरक्षण देत मानवी साखळीचं या ठिकाणी येत आहेत आणि पूर्ण पायी चालत येत आहेत. कोणाच्याही पायात चप्पल नाही आहे. संपूर्ण प्रवास हा पायी करत आलेली आहेत ही सर्व मंडळी. खूप सुंदर. मित्रांनो, आता श्रीदेव बोमडेश्वर श्री पावणदेवी प्रसन्न मठ बुद्रुक मालवण तर ही जी देवस्वारी आहे ती आता आसनस्थ या ठिकाणी झालेली आहे. त्यांचं जे कुणकेश्वरमधील स्थान होतं तर त्या ठिकाणी तर या इथे आपल्याला काही मानकरी भेटलेले आहेत. त्यांच्याकडून आपण या पूर्ण देवस्वारीच्या प्रवासाविषयी माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की आम्हाला सर्वांनाच एक प्रश्न पडतो की एखादं देवस्थान कुणकेश्वर भेटीला जायचं ठरवतं मग त्याची म्हणजे काय प्रोसेस आपण काय बोलतो म्हणजे कोणत्या प्रकारचे रूपरेषा काय आहे की कसं ठरवलं जातं की आपल्याला यावर्षी कुणकेश्वर भेटीला जायचं आहे? त्याचं कसं आमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे त्याची जी वारीसूत्र आहे ते आपली इच्छा प्रकट करते की मला या कुणकेश्वराच्या भेटीला जायचं आहे. मग त्यानुसार त्याप्रमाणे पाषाणी आणि त्याची सगळी कौल प्रसाद घेतला जातो. विचारणा केली जाते त्याच्यामधले काय अडथळे आहेत काय असे ते सगळे दूर करून मग ते सगळं योग्य प्रकारे निर्णय झाला, कौल प्रसाद योग्य प्रकारे झाला तर मग कुणकेश्वर भेटीचा कार्यक्रम नक्की होतो. बरोबर. आणि आता जे आपण कुणकेश्वर भेटीला येतो तर त्याचे हे रस्ते वगैरे म्हणजे पूर्वीपासूनचे असतात की जे आपल्याला नवीन रोडनेच येतात? नाही, हे रस्ते अगदी पूर्वापारपासून जे चालत आलेले त्याच रस्त्याने खरं म्हणजे यायचं असते. आता आम्हीच 2001 साली आलेलो, त्यानंतर आज 23 वर्षानंतर आम्ही या देवासोबत कुणकेश्वर भेटीला आम्ही आलो. बरोबर. म्हणजे त्यापैकी काही लोक आम्ही आहोत. जर जुने रस्ते जे होते त्या जुन्या वाटांमध्ये बहुतेक ठिकाणी आता गडगे किंवा बांधकाम झाले किंवा ते डेव्हलप प्लॉट झाल्यामुळे ते जुन्या वाटा आता राहिलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही देवांकडे विनंती केली तुम्हाला देवाच्या भेटीला जायचं आहे, परंतु आता ती जुनी वाट आपल्याकडे अस्तित्वात नाहीये तर आपण वेगळ्या मार्गाने जो राजरस्ता आहे आमरस्ता आहे त्याने आपण जाऊ शकतो का? मग त्यानुसार त्यांनी ज्या प्रकारे सूचना केल्या किंवा त्याप्रमाणे त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ते मार्ग हे केले. परंतु ज्या ज्या ठिकाणी देव भेट घ्यायची असते मार्गामध्ये ते कोणतेही ठिकाण न चुकवता आम्हाला इथे यायला सांगितलं. त्याप्रमाणे जे पूर्वापारपासून जे चालत आलेले ज्या ज्या ठिकाणी थांबायचं आहे, विश्रांती घ्यायची, ज्या देवांची भेट घ्यायची त्या सर्वांची भेट घेतल्यानंतरच आम्ही इथे कुणकेश्वराच्या भेटीला देवासोबत आलेलो. बरोबर. आता तुम्ही पहाटे सकाळी किती वाजता निघालात?
आम्ही आज पहाटे नाही आलो, या वेळेला आम्ही काही मार्ग आम्ही चालत मार्गक्रमण केला आणि काही मार्ग आम्ही वाहनाने केला. बरोबर. त्यामुळे आम्ही दुपारी 1 वाजता सारा निघालो आणि आम्ही इथे आता जवळजवळ आता दर्शन घेऊन आम्ही आलोय 10 वाजले. बरोबर. आता ज्यावेळी देवस्वारी कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये येते तर त्यावेळी काय अशा आपल्या प्रथा किंवा परंपरा काय आहेत का? जेव्हा आम्ही कुणकेश्वरच्या परिसरात येतो त्यानंतर आमच्यातील काही मंडळी या कुणकेश्वर देवस्थानाच्या जे विश्वस्त आहेत त्यांना आम्ही जाऊन वर्दी देतो की आम्ही या वेशीवर आलेलो आहोत. बरोबर. मग त्याप्रमाणे ते वेशीवरती तिथे काही लोक पाठवतात आणि त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण साजासहित वाढत्या शिवकळ्या आणि वाजत गाजत आम्ही कुणकेश्वर देवाच्या दर्शनासाठी प्रस्थान करतो. बरोबर. आता कुणकेश्वर देवाची भेट झाल्यानंतर आता ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे विश्राम करते ह्या ज्या देवस्वाऱ्या तर ती जागा कोणत्या प्रकारची ठरवली जाते की पूर्वापारपासून ती नाही, ही जागा सुद्धा ही जे श्री बोंडाळे आहेत हां त्यांच्या पूर्वजांकडे आमचे जे जेव्हा देव भेटीला येत होते ते सुद्धा इथेच विश्रांती घेत होते. बरोबर. आणि आता सुद्धा आम्ही त्यांच्याकडेच आलेलो आहोत. त्यांना येऊन आधी आम्ही भेटलो, त्यांना सगळं समजून सांगितल्यानंतर त्यांनी पण ते मान्य केले की ते पूर्वी तुमचे लोक इथे बोमडेश्वर पावनादेवीचे देव इथेच विश्रांती घ्यायचे. बरोबर. त्यांनी आमची खूप चांगली इथे व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी. पाण्यापासून तर सर्व व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि पुढच्या 3 दिवसासाठी त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे. बरोबर. दादा मला एक सांगा की आता भेटीनंतर ज्यावेळी देव या ठिकाणी आसनस्थ होतात मग याच्यानंतर पुढचा म्हणजे कार्यक्रम काय असतो? आता आम्ही दर्शन घेऊन आज इथे देवस्वारी इथे विश्राम घेते आहे. इथपासून आता उद्याचा दिवस मधला 2 दिवस असल्यामुळे एक पूर्ण दिवस इथे आम्ही वस्तीला असणार आहे देवस्वारी सगळी. बरोबर. त्यानंतर परवा आम्ही तीर्थस्थान करणार आहोत. परवा पहाटे. तर त्यापूर्वी जर उद्या दिवसभर इथे जेव्हा असणार तेव्हा जर काही लोकांची काही देवाकडे विनंती असतील, काही लोकांचे काही प्रश्न असतील, काही त्यांच्या अडचणी असतील, आता अडचणी घेऊन देवाकडे लोक येतात कौल प्रसादासाठी, त्याच्याशी विचारणा करण्यासाठी आणि त्याच्याकडनं काही स्वतःला समाधानकारक उत्तरं मिळवण्यासाठी ते येतात आणि त्यांचीच समाधान करण्याची जबाबदारी या आमच्या देवतांवर असते. तर दादा खूप धन्यवाद की तुम्ही खूप छान माहिती दिलीत. प्रत्येक म्हणजे आता आमचे जे सबस्क्रायबर आहेत किंवा प्रत्येक लोक आहेत त्यांना ॲक्च्युली या गोष्टीची जास्त माहिती नसते की देवस्वारी फक्त आपण मंदिरामध्ये बघतो पण त्याच्यानंतर देवस्वारी कुठे विश्राम करते, नंतरचे कार्यक्रम काय असतात, तीर्थस्नानासाठी कोणत्या प्रकारे जाते या सर्वांची माहिती काहीच नव्हती. तर खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. श्रीदेव बानकीलिंग आणि पावनादेवी न्यास उमरठ तर या देवस्वारीचे मानकरी आपल्यासोबत आहेत. तर आपण आता त्यांच्याकडून काही माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तर आता ही जी देवस्वारी आहे किती वर्षांनी कुणकेश्वर भेटीला आलेली आहे? 5 वर्षांनी आलेले भेटीला. 2018 साली मी आलो होतो तर आज आम्ही परत आलो. आज आलेला आहात. आता तुमचा उमरठ ते कुणकेश्वर हा प्रवास कोणत्या प्रकारे होता? वाटेत येताना कोणकोणत्या म्हणजे देवतांना भेटी देत आलेली आहे? उमरठवरून निघाल्यावर बेळण्या या ठिकाणी त्या ठिकाणी देवळाच्या बाहेर उभं दर्शन घेतलेलं आहे म्हणजे बाहेरनं आणि डायरेक्ट तिथून मग साळशीवरून डायरेक्ट मग भेट घेऊन मग इथे कुणकेश्वरला भेट घेतलेली. इकडे डायरेक्ट कुणकेश्वरला. तर आता उद्याचा दिवस या ठिकाणी ही देवस्वारी आराम करणार आहे. ज्यावेळी आता तीर्थस्नानाला प्रस्थान करेल मग त्यावेळेचा कार्यक्रम कोणत्या प्रकारे असणार आहे? इथून देव निघाले सकाळी रविवारी सकाळी निघणार डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावर जाणार. समुद्र किनाऱ्यावर जाऊन त्या ठिकाणी तिथं मग देवाची आंघोळ झाली की सगळं झाली तिथून डायरेक्ट देवदर्शनाला जाणार देवळात. तिकडून देवळात आल्यानंतर मग इकडे जागेवरती येणार. जागेवर मग परतीचा मार्ग करणार. परत मग परतीचा मार्ग. ओके. मला आणि आमच्या म्हणजे सर्व सबस्क्रायबर्सना किंवा सर्व लोकांना हा एक प्रश्न असतो की आता जे सर्व देव कुणकेश्वर देवाच्या भेटीला येतात किंवा इतरही ठिकाणी आपण बघतो की देव भेट घेतात आणि तीर्थस्नान करतात तर यामागचं एक कारण काय आहे महत्त्वाचं? म्हणजे तीर्थ एक ठेवलेलं आहे. ते तीर्थारी आला काय ते तीर्थ झालं काय असलेल्या रात्रींची भेट होता. बरोबर. त्याने इन्सान आणि ते तीर्थ असतात ते तीर्थ घेऊन जर बाकीच्या थाळांना घालणं. बरोबर. म्हणजे एक तीर्थस्नानासाठी म्हणून त्यामुळे आपल्या हे जे देवस्थान असतं त्यांचं पावित्र्य वाढतं. प्लस हे जे आपले सर्व देवस्थान आहेत हे सर्व एकत्र आहेत म्हणजे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या घाटीभेटी या काही वर्षात होतच असतात आणि त्याचंच एक म्हणजे निमित्त म्हणजे ही देवभेट. ओके. तर खूप सुंदर दादा माहिती दिलीत.
आणि आता या ठिकाणी श्री पावनादेवी हुमरट आणि त्याच्यानंतर बोंबडेश्वर पावनादेवी मठ बुद्रुक मालवण अशा 2 देवस्थानं या ठिकाणी विश्राम करतात. सोबत हे सर्व मानकरी आणि गावकरी देखील आहेत. तर यांची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी हे जे घर आहे ॲक्च्युली त्याचं नाव मगाशी मी विसरलो तर त्यांनी केलेली आहे. फार पूर्वपारांपासून ही आपली परंपरा आहे आणि अजूनही सर्व आपली कोकणी माणसं जपत आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. तर मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी मी आलेलो ती पूर्ण सक्सेस झालेली आहे. म्हणजे मला सर्व माहिती पाहिजे होती. आपण रेग्युलर फक्त जत्रा फिरायला येतो, पण ही कुणकेश्वर जत्रा ज्या देवस्वारांसाठी प्रसिद्ध आहे तर या देवस्वारांमागचं पूर्ण माहिती आपल्याकडे नव्हती. तर यासाठीच मी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला. रेग्युलर आपण जत्रेचेच व्हिडिओ बनवतो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देवस्वारांचं आगमन कोणत्या प्रकारे होतं, त्याच्या भेटी कशा होतात, त्याच्यानंतर इथे ज्यावेळी ते स्थानापन्न होतं त्याच्यानंतरचे कार्यक्रम काय असतात, तीर्थस्नान कोणत्या प्रकारे होतं, या सर्वांची आपण माहिती घेतलीत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, जर चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण यापुढेही घेऊन येत राहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.